Okay. Look here now. त्या दिवशी आपलं टेबल विषयी बोलून झालं होतं. बरं, मला एक एक करून सांगा शांततेनं, काही गडबड करू नका. आता मी उद्या तुमचं रजिस्टर समोर ठेवेल तुमच्या नावांचं. बरं, कोणाकोणाचे किती किती टेबल पाठ झाले मला सांगा लवकर. 1 झाला, 2 झाला, 3 झाला, सांगा लवकर. एक एक सांगा. कोणाकोणाचे किती किती टेबल पाठ झाले. चला, आरोही काळे किती टेबल पाठ झाले. कोणते कोणते. सर 3 झाले, 2, 3 आणि 9. तू असं काय केलं मग. 9च्या मध्येच काय केला. 2, 3 आणि 4चा करायचा ना. 2, 3 आणि 4चा करायचा. 9चा बरं ठीक आहे, काय अडचण नाही. मधून मधून करू नका, सिक्वेन्स न करा. प्लीज डू इट विथ सिक्वेन्स. चला, तुला कोणता बोलता येईल आता. 2चा का 3चा का 9चा, कोणता बोलता येईल सांग. बर, मी सांगतो टेबल कसा पाठ करायचा. कोणता बोलशील सांग लवकर मला. कोणता सोपा आहे. 3चा जमेल का. 3चा आरोही. 3चा जमेल का आता बोलायला. नोटबुक बंद करून बोलायचं. नोटबुक ओपन करून बोलायचं नाही. कॅमेरा ओपन करायचा आणि नोटबुक बंद करून समोर बघून बोलायचं. चला लवकर, कम ऑन. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. जमल का नाही. येस सर. हा चल, ओपन युअर कॅमेरा. पुट युअर कॅमेरा ऑन. हा, समोर बघ कॅमेऱ्याकडे. चला बोला. 3 1 जा 3. हा, लेफ्ट राईट समोर कुठंच बघायचं नाही, कॅमेऱ्याकडे बघायचं. चला. हा, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42, 3 15 जा 45, 3 16 जा 48, 3 16 जा 17 चा 51, 3 8 चा 54, 3 19 चा 54, 3 20 चा 57, गेली. लक्षात घ्या, आधी अधुरी तयारी नाही केली. तिला वाटलं मी 3 ऍड करून सांगेल. से ट्राय टू बी ओव्हर स्मार्ट. नेव्हर डू दिस. ओके, बंद कर व्हिडिओ, बंद कर. त्याकडे एकतर कव्हरेज नाहीये. व्हिडिओ बंद कर. आता माईक ओपन कर. आता माईक ओपन कर. ओके, कम ऑन. आरोही मला सांग, तू 3चा टेबल ऑनेस्टली सांग किती वेळा लिहिला. 3चा टेबल. नो, इफ यू डोंट राईट at least for 20 or 25 times. प्रयत्नच करू नका. चला प्रॅक्टिकली माझ्याबरोबर लिहा. कोणीही माईक ओपन करू नका. माझ्या बरोबर प्रत्येकाला लिहायचं. चला चला. 3 1, कोणीच काय बोलायचं नाही, फक्त ऐकायचं आणि माझ्यावर लिहायचं. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा
किती 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 30 3 10 30, 3 11 33, 3 12 36, 3 13 39, 3 14 42, 3 15 45, 3 16 48, 3 17 51, 3 18 54, 3 19 57, 3 20 60, 3 21 63, 3 22 66, 323 69, 324 72, and 325 75. Now see, look here. While writing the table, तुमचं माइंड काही ठिकाणी स्टॉप होतं, ब्लॉक होतं. आता कुठं कुठं ब्लॉक होतं? मी ज्यावेळेस लर्न केलं त्यावेळेस मी बघितलं माझं माइंड 314 जा 42 इथं ब्लॉक झालं होतं. देन माझं माइंड 318 जा 54 ला ब्लॉक झालं होतं. आणि माझं माइंड 324 जा 72 ला ब्लॉक झालं होतं. मग व्हॉट डिड आय डू? I learned 314 the 42, 314 the 42, 318 the 54, 318 the 54, 318 the 54, 324 the 72, 324 the 72. Now, आता लक्ष द्या इकडं. आता लक्ष द्या. Sometimes while writing the table, आता बघा how the things are interrelated. बघा समजा तुम्हाला 314 चा आठवलं नाही. बघा how to use your mind and how your mind becomes more sharp. See, look here. प्रत्येकाने लक्ष द्या, पालकांनी पण लक्ष द्या. बघा अजाणतेपणाने ज्यावेळेस टेबल केले, ज्यावेळेस पाढेपाठ केले त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे. मात्र आता कॉन्शियसली जेव्हा पाठ करतोय त्यावेळेस ब्रेनला एक वेगळ्या प्रकारची चालना मिळते आणि या ठिकाणी तुमचं ब्रेनचं डेव्हलपमेंट होतं, मेमरी पॉवर खऱ्या अर्थानं वाढते. समजा तुम्हाला 314 आलं नाही, कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. 314 जा नाही आलं तर 314 चा हाफ काय आहे? 37 जा. 37 जा किती आहे? 21. याचा अर्थ 314 चा काय असणार आहे? 37 जा 21 आहे. याचा अर्थ 314 चा काय असणार आहे? 42. डबल असणार आहे. समटाइम्स तुम्ही कुठे अडकता? 324 जा 72. सो 312 जा किती आहे? 36 आहे. Therefore 36 आणि 72 मध्ये काय असणार आहे? डबल असणार आहे. 324 जाल 72. वाय? बिकॉज समजा हे इथे स्टक झालो आपण. अरे काय समटाइम तुम्हाला सर याच्यापेक्षा हे सोपं आहे ना 69 प्लस 3. बट इथं तुम्हाला वरती पण जाता येतं ना. सो दॅट इज हाऊ यू कॅन आस्क युअर ब्रेन टू हॅव एक्सरसाइज. तुम्ही तुमच्या ब्रेन कडून एक्सरसाइज करून घेऊ शकता. इथं जाऊच नका. याच्या ऐवजी काय करा? बरं हे कधी आहे? लिहिताना आहे. बट बोलताना कुठे आहे ते? बोलताना 69 तर विसरून गेलो. 323 जा 69 बोललो आणि विसरून गेलो. आता 324 जा आणि प्रिव्हियस विसरलो. मात्र 324 म्हणताना आपला 312 कडे जायचं आणि तिकडून 36 घ्यायचं. 36 डबल काय होतंय? 72. आज तुम्हाला इंटररिलेट करता येतं आणि ब्रेनला मोर एक्सरसाइज तुम्हाला देता येतो. कमॉन. ओके, ज्या पद्धतीने बघा माझा फ्लो बघितला तुम्ही, हा फ्लो तुम्हाला आला पाहिजे. हा फ्लो कधी येईल? अनटिल अनलेस यू लर्न द टेबल तोपर्यंत तुम्हाला हा फ्लो येणार नाही. बोलताना बघा ज्या ठिकाणी मी स्टक होतो त्या ठिकाणी स्टक होतोच आहे. जर स्टक नाही झालो याचा अर्थ माझा पाठ आहे. राईट विथ मी. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30. Teachers also try to write. 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42, 3 15 जा 45, 3 16 जा 48, 3 17 जा 51, 3 18 जा 54, 3 19 जा 57, 3 20 जा 60, 3 21 जा 63, 3 22 जा 66, 3 23 जा 69, 3 24 जा 72 आणि 325 जा 75. बघा जर तुम्हाला पाठ असेल तर तुमचा लिखाणाचा फ्लो भाग कसा येतोय. जर पाठ नसेल तर रायटिंगचा फ्लो देखील बिघडतो. रायटिंगचा फ्लो देखील लेफ्ट राईटला होतो. तुम्ही तुमचा लिहिल्यानंतर तुमचा बघा त्याच्यावर कसं तुमचा
रायटिंग मध्ये काय गडबड झाली का? जर गडबड झाली तर त्या ठिकाणी तुम्ही तो नंबर लिहिताना थांबलेला आहात हे क्लिअर दिसतं. कमॉन, राईट अलॉंग विथ मी. 5, 6, 7 वेळेस लिहा आणि इमिजिएटली आत्ताच्या आत्ता तुमच्यामध्ये बदल बघा. चला, कमॉन. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42, 3 16 जा 40, 3 15 जा 45, 3 16 जा 48, 3 17 जा 51, 3 18 जा 54, 3 19 जा 57, 3 20 जा 60, 3 21 जा 63, 3 22 जा 66, 3 23 जा 69, 3 24 जा 72 आणि 3 25 जा 75. कमॉन, इकडचे इकडे कॉपी करू नका, इकडचे इकडे कॉपी करू नका, डिस्टन्स ठेवा. कमॉन. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42, 3 15 जा 45, 3 16 जा 48, 3 17 are 51, 3 18 are 54, 3 19 are 57, 3 20 are 60, 3 21 are 63, 3 22 are 66, 3 23 are 69, 3 24 are 72, 3 25 are 75. बोलून बोलून लिहिले तुम्हाला बोलताना देखील फरक पडतो. 3 20 are 60, 3 21 are 63, 3 22 are 66, 3 23 are 69, 3 24 are 72 आणि 3 25 are 75. पुन्हा पुन्हा करा, पुन्हा पुन्हा बोला, पुन्हा पुन्हा म्हणा. कम ऑन. देन 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 9 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42, 3 16 15 जा 45, 3 16 जा 48, 3 17 जा 51, 3 18 जा 54, 3 19 जा 57, 3 20 जा 60, 3 21 जा 63, 3 22 जा 66, 3 23 जा 69, 3 24 जा 72, 3 25 जा 75. While learning the table, तुम्हाला लक्षात येईल तुमच्या ब्रेनवर प्रचंड तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागतोय. अँड दॅट इज हाऊ द your memory tissues, your memory cells, your memory muscles are getting strengthened. त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ तयार होते, लक्षात घ्या. It is controlling the brain as per your wish. Mental control of the brain. You are controlling your brain. You are controlling the flow. Please mind it. Please mind it. 20, 25, 30 वेळेस करा, पर दुसऱ्या दिवशी करा, पर तिसऱ्या दिवशी करा, पर चौथ्या दिवशी करा. आणि वन डे. सो तुम्ही व्हिडिओ गेम खेळता की नाही? तुम्ही वेगवेगळे गेम्स खेळता की नाही? तुम्ही ते चंपुड्या खेळता की नाही? सो बेटर यू प्ले दिस गेम. तू 10 वेळेस म्हणून दाखव, मी 10 वेळेस म्हणून दाखवतो. तू 10 वेळेस म्हणून दाखव, मी 10 वेळेस म्हणून दाखवते. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 30 जा 39, 3 14 जा 42, 3 15 जा 45, 3 16 जा 48, 3 17 जा 51, 3 18 जा 54, 3 19 जा 57, 3 20 जा 60, 3 21 जा 63, 3 22 जा 66, 3 23 जा 69, 3 24 जा 72 आणि 3 25 जा 75. कुठं अडकलो होतो? 316 ला. तर असं फाइंड करायचं आपण कुठं अडकतोय, का अडकतोय, मग पुढच्या वेळेस बोलायचं, मग पुढच्या वेळेस बोलायचं. जसं मी करतोय तसं तुम्हाला पण करता येईल. जमतंय का बघा? कम ऑन. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27, 3 10 जा 30, 3 11 जा 33, 3 12 जा 36, 3 13 जा 39, 3 14 जा 42,
315 45, 316 48, 317 51, 318 54, 319 57, 320 60, 321 63, 322 66, 323 69, 324 72, 325 75. बघा लास्ट टाइमला बोलताना इथं गडबड झाली होती. 317 आणि हे लक्षात ठेवायचं गडबड कुठं झाली होती. 317 51, 318 54, 317 51, 318 54, 317 51, 317 318 54. Sometimes your mouth muscles don't expand and contract as per your brain speed. तुमचा ब्रेन तर बोल जातोय पुढे मात्र तुमच्या माउथच्या मसल्स जात नाही. याचा तुम्हाला युअर स्टकिंग इन द प्रोनाउन्सिएशन. सो ती पण प्रॅक्टिस होईल. म्हणजे तुमचं हे टंग ट्विस्टर्स पण आहेत. आर यू गेटिंग? बरं मला आता सांगा, वी हॅव रिटन इट फॉर 1 2 3 4 5 and 6 टाइम्स. तुम्हाला असं वाटलं का आता 6 टाइम्स लिहिल्यामुळे काय फरक पडलाय थोडाफार? येस और येस सांगा लवकर. फरक पडलाय आता 6 टाइम्स लिहिल्यामुळं फरक पडलाय का? येस और नो? फरक पडलाय का आणि फरक पडतोय का? पडतोय का फरक? काय वाटतं मला लवकर सांगा. रिपीटेडली लिहिल्यामुळं फरक पडतोय का? लवकर सांगा रे. फरक पडतोय का? बाकी लोक बोला. फरक पडतोय का? तर असं 20 to 25 टाइम्स लिहायचं आणि दररोज न चुकता. पण मला सांगा 3चा टेबल 25 पर्यंत येणार तुमच्या गावात किती लोक आहे बघा. हा गेम खेळा. एक्झाम नंतर तुमचा गेम चालू होईल. उन्हाळ्यात सुट्टीतले गेम आहेत. कुणी नवीन कुणी जास्त किल्ले दिसलं तुम्हाला टेबल येतात. मला इकडे या 3चा टेबल म्हणून दाखवा 25 पर्यंत. तुम्हाला खेळा. त्यांना म्हणायचं मी म्हणून दाखवते. आता 10-15-20 लोकांना म्हणून दाखवा. चेक युअर ब्रेन स्ट्रेंथ. तुमच्या ब्रेनच्या स्ट्रेंथ चेक करा. आणि अनेक वेळेला तुम्हाला असं वाटलं पाहिजे येस मी काहीतरी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळे आहे, मला जमतंय. इट मीन्स व्हॉट? केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. कधी सांगितलं बघा. इंटरनेट नव्हतं, काय बुक्स नव्हते, काहीही नव्हतं. रामदास स्वामींनी त्या जमान्यात सांगितलंय. बघा किती ऍडव्हान्स त्यांचं मेंटॅलिटी, ऍडव्हान्स थिंकिंग होती. त्यामुळे केल्यावर होतंय, आधी करावं लागतंय. आता आपलं समजतं अरे जमतंय या लिहिले जास्त वेळ गेल्यास जमतंय. ह्याच्यात जास्त वेळेस लिहिलं पाहिजे. सो व्हॉट इज द लेसन आउट ऑफ दिस? जमेल का? कराल का असं? विल यू डू दिस? येस और येस? Yes, sir. Yes, sir. ऑल राईट. बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी जर थांबले तर तुम्हाला समजेल की मी इथं थांबल्यामुळे माझा लेफ्ट राईट झालाय. इथं बघा लेफ्ट राईट तुम्हाला कुठंच दिसत नाही. आपण कुठंच थांबलो नाही. मात्र आपले टंग ट्विस्टर्स होते हे सगळे. मग 320चा 321चा हे सवय नाही आपल्या लिप्सला आणि टंगला आणि माउथच्या मसल्सला. याचा अर्थ माउथच्या मसल्सला एखाद्या गोष्टीची सवय नसल्यास ते बोलता पण येत नाही हे समजलं पाहिजे. अँड दॅट्स वाय वी हॅव टू प्रॅक्टिस. सो दॅट्स वाय इट इज रिटन हिअर भावाभ्यसनम अभ्यासशीलनम सतत क्रिया. याचा अर्थ आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचं सारखं जर रिपिटेशन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला परफेक्शन प्राप्त होतं. ऑल राईट चला. सो हा एक्सरसाइज तुम्हाला मुद्दा मी प्रॅक्टिकल दाखवला. का दाखवला? तर तुम्हाला हे असं केल्यावर फरक पडतो हे समजलं पाहिजे. दॅट्स वाय आय वॉन्टेड टू शो यू दीज थिंग्स इन प्रॅक्टिकल. याचा एक स्क्रीनशॉट घ्या लवकर. मी तुम्हाला हे लक्षात राहील की टेबल पाठ करायला कसे सांगितले होते. घेतला असेल अशी अपेक्षा करतो. ऑल राईट. हॅविंग डन विथ दिस नाउ what topic is going on? PD calculation. सो तुम्हाला मॅथ्सला खऱ्या अर्थानं एन्जॉय करायचं असेल बघा लेट मी टेल यू. तुम्ही चिंचोक्यात चंपुड्या खेळता की नाही? चंपुड्या कशा खेळता बघा. हे असं असतं काहीतरी. हे असं असतं हे असं असतं आणि तुमची सोंगटी इथे यायला लागते बरोबर.
इथं असं असते, बरोबर आहे का? आय राईट? असं एक लाईन असते, असं एक लाईन असते. बरोबर? असे क्रॉसेस असतात, बरोबर? एम आय राईट? येस ऑर नो? Yes, sir. आणि तुमचा तो जो सोंगटी असते, इफ युअर हेअर इज युअर हाऊस, मेन हाऊस, देन तुमची सोंगटी इथून एंट्री करते, बरोबर आहे का? नाही, इथून नाही करत. तुमची सोंगटी इथून एंट्री करते ना, इथून अशी मध्ये, बरोबर आहे का? एक राऊंड पूर्ण करून येते आणि इथून एंट्री करते आणि इथून या मार्गे इथून इकडे जाते. तुमच्याकडे 4 सोंगटे असतात, बरोबर आहे की नाही? काय असेल ते Yes. तुमचं जे काही खडे वगैरे ठेवले असतात. सो 4 पैकी कोणता उचलायचा अगोदर, म्हणजे कोणत्याची स्थिती काय आहे? जर मी हा उचलला तर तो मरेल, तो उचलतो, तो मरेल, तो उचलतो, तो मरेल. हा याला काय म्हणतात? लॉजिक म्हणतात, याला तर्क म्हणतात. आणि हे लॉजिक डेव्हलप कसं होतं तुमचं? टेबल्स लिहिल्यामुळे. यालाच कॅल्क्युलेशनचा दुसरा प्रकार म्हणतात. म्हणजे हे म्हणजेच कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे ना, तुम्हाला ते क्विकली डिसिजन घेता आला पाहिजे. म्हणजे काय करतो मी, ऍट द बॅक ऑफ युअर माइंड तुम्ही आतल्यात काय करता? तो हिशोब करता. म्हणजे आजचा मला थोडं पुढं टॉपिक डिस्कस करायचा आहे. मॅथ्स, त्याला आपण मॅजिक म्हणतो, त्याला आपण एंटरटेनमेंट म्हणतो, त्याला आपण फन म्हणतो. इन आवर डेली लाईफ, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये हे मॅथ्स, मॅजिक, एंटरटेनमेंट किंवा फन आहे का? सो व्हॉट इज गोइंग ऑन UPSC CSAT? माझं म्हणणं आहे की मॅथ्स इज इंटिग्रल पार्ट, मेन पार्ट. सो मॅथ्स इज सच पार्ट ऑफ अवर लाईफ विच कॅन नेव्हर बी डिटॅच फ्रॉम अवर लाईफ. हा आपल्या जीवनाचा अतूट हिस्सा आहे. मग कुठं वापरतो आपण मॅथ्स? सांगा बरं मला. ज्याला आपण मॅजिक किंवा फन असं म्हणतो, कुठं वापरतो? सपोज खेळामध्ये वापरतो. आणखीन कुठं वापरतो? सांगा मला. आपल्या डेली लाईफ मध्ये आपण मॅथ्स कुठे वापरतो? लवकर सांगा. सो वाय एम आय डिस्कसिंग दिस थिंग्स? या सगळ्या संकल्पना, या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला मॅथ्स विषयी क्लिअर असणं अत्यावश्यक आहे. फक्त मी लक्षात घ्या, आय विल नेव्हर ट्राय टू कम्प्लीट द थिंग. तुम्ही पुन्हा हे व्हिडिओ रेकॉर्ड झालेले व्हिडिओ पुन्हा ऐकून बघा. नंतर तुम्हाला एक वेळ समजेल की नाही या गोष्टींचा फायदा, महत्व काय आहे. कम ऑन, टेल मी आपल्या जीवनातील मॅथ्स सांगा मला. आज ते होणार आहे. उद्या मंडे पासून आपण मग स्पीडी कॅल्क्युलेशन मधला पहिला पार्ट चालू करणार आहोत, ऍडिशन. आणि ऍडिशनला स्पीड कसा निर्माण करायचा याची आपण परफेक्ट प्रॅक्टिस करून घेऊ. चला, दॅट विल बी आवर फर्स्ट कॅल्क्युलेशन, दॅट इज ऍडिशन. तर लवकर सांगा मला, आपल्या जीवनामधलं मॅथ्स सांगा लवकर. कुठं वापरतो आपण मॅथ्स? लवकर सांगा. सांगा लवकर. टीचर्स, पॅरेंट्स, ओपन अप, कम ऑन. चला बघू द्या आपली बुद्धिमत्तेची पातळी. चला, याचा अर्थ बुद्धिमत्ता कमी असं मला म्हणायचं नाही. टेस्ट करा. चला, आपण सांगू शकतोय का? चला कम ऑन. गप्पांचा भाग आहे. चला, टीचर्स, पॅरेंट्स आर वेलकम. समोर बाहेरून चालले कोणी विद्वान असतील त्यांना पण बोलवा मध्ये. लेट अस हॅव द डिस्कशन. कम ऑन, लवकर सांगा. सांगा ना. नाही सर, तुम्ही सांगा. असं आहे का? लवकर सांगा. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये मॅथ्स असतं का? सांगा. तुम्ही कोणतीही एक ऍक्टिव्हिटी सांगा. बघा, माझं म्हणणं काय, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मग तुम्ही कोणती एक ऍक्टिव्हिटी सांगा मला. आपण दररोज ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्यातली कोणती पण एक ऍक्टिव्हिटी सांगा. आय विल टेल यू हाऊ मॅथ्स इज असोसिएटेड विथ दॅट ऍक्टिव्हिटी.
आपलं हे मॅथ्स मॅजिक एंटरटेनमेंट हा सब्जेक्ट त्या ऍक्टिव्हिटीशी कसा निगडित आहे, कसा संबंधित आहे, कसा रिलेटेड आहे, दॅट आय विल टेल. चला उदाहरण मी सांगू का? मी चालू करू? सांग, कोणतरी सांगताय एक एक ऍक्टिव्हिटी सांगा मला. मॅथ्स आपल्या जीवनात कसं निगडित आहे, कसं संबंधित आहे, किंवा मॅथ्स आणि आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींचा कसा संबंध लावता येईल. मला एक उदाहरण सांगा, then मी सांगतो भरपूर काय. चला कोणतरी सांगा लवकर. आणि तुम्ही नाही सांगितलं तर आज मी लगेच बंद करणार आहे लेक्चर, लगेच बंद करेल. लवकर सांगा. कोणतरी सांग. शेतात औषधं मोजण्यासाठी. व्हेरी गुड. काय 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 कोण सांगतंय? कोण आहे? शेतात औषधं मोजण्यासाठी. शेतात औषधं मोजतो आपण. शेतात औषधं मोजतो. आरोही आरोही एक काम कर ना, तू लिव्ह कर आणि परत जॉईन कर, कारण तुझ्या याला नावाला पिन झालंय. तू लिव्ह कर आणि परत जॉईन कर. लिव्ह कर आरोही आणि परत जॉईन कर. मी तुला ऍड करतो. हा बोला बोला रे, कोण बोलतंय? बोला. शेतात औषध मोजण्यासाठी आले का? हा आरोही आले. शेतात औषध. व्हेरी गुड. आणखीन काय सांगितलं? एक्सप्लेन. आय लाईक इट. आय लाईक इट. कम ऑन. आणखीन काय? मार्केटमध्ये. सांग ना, मार्केटमध्ये काय? तुला गडबड खूप आहे, ते माईक बंद करायची. मार्केटमध्ये काय? ईश्वरी. व्हेजिटेबल्स विकत घेताना. व्हेरी गुड. बघा लक्षात घ्या. एक्सलंट. बघा तुम्ही काय केलं, शेतात औषध मोजण्यासाठी मॅथ्स लागतं. मग म्हणतो आपण किती आहे ते सांग. किती आहे? 100 ml आहे, 100 ml आहे, 50 आहे, 25 आहे. बर कधी कधी काय करतो, समजा हा फुल ग्लास 200 ml आहे, मग आपण म्हणतो नाही हे अर्धा अर्धा घे, अर्ध म्हणजे अंदाज करतो. म्हणजे काय करतो? त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतो, अंदाज काढतो. म्हणजे कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे हिशोब आहे. हिशोब म्हणजे मॅथ्स आहे. बर तुम्हाला एवढा विचार करावा लागला. बघा टीचर्स अँड पॅरेंट्स, बघा तुमच्या विचार करण्यामध्ये माझ्या विचार करण्यामध्ये फरक बघा काय आहे ते. आता बघा त्यांनी सांगितलं की मार्केटमध्ये भाजी घेताना भाजी देताना बघा ते वजन मोजताना प्लस मायनस करतो की नाही, किती आहे. आणि बघा लक्षात घ्या, ते व्यक्ती कोणता जो असेल तो मॅथ्स कसं वापरतो बघा. समजा हा तुमचा तराजू आहे बरोबर, आणि ते असं थोडस वाकडं आहे. इकडे मापट ठेवलेलं आहे अर्धा किलो, आणि इकडे भाजी आहे बघा, असं असतं ना ते, बरोबर आहे का. आणि इकडं भाजी आहे, हे असं हे असं. ओके, ह्याच्यामध्ये भाजी ठेवलेली आहे आणि हे एवढं आहे. म्हणजे काय आणखीन थोडंसं सरळ व्हायला पाहिजे ना. बघा तो भाजीवाला काय करतो, अंदाज काढतो आणखीन किती टाकलं म्हणजे हे इक्वल होईल. याचा अर्थ ते डोक्यात कॅल्क्युलेशन करतंय. 10 ग्राम 5 ग्राम किती कमी पडलंय, याचा अर्थ ते काय करतंय, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतंय. लक्षात घ्या, जर इकडे जास्त असेल तर ते वजाबाकी करते डोक्यात. काय वजाबाकी करते, 2 भेंड्या जर काढल्या का हे बरोबर होईल. म्हणजे काढलं म्हणजे काय करायचं, मायनस केलं, वजाबाकी केली. आणि जर 2 भेंड्या कमी असतील ते अंदाज करते बघा. आणि ते काय कधी कधी काय म्हणते, बघ काय डोक्यात माझ्या हाताला माझे माप बसले म्हणते, तेवढं टाकले की बरोबर झालं. असं होतं का नाही कधी? येस ऑर येस? होतं का? ओके. आता हे तुमचं मार्केट मधलं तुम्हाला आठवण करावं लागली. बघा लक्षात घ्या, तुम्ही सकाळी किती वाजता जायचं तुम्हाला? आजकाल तुमची बस किती वाजता येते घराच्या समोर? बस किती वाजता येते? 7 o'clock बस येते. याचा अर्थ तुम्ही किती वाजता उठता? 6 o'clock. लक्षात घ्या, काही लोक 6:10 ला उठतात, काही लोक 6:15 ला उठतात. कारण डोक्यात तुम्ही कॅल्क्युलेट काय करता, ब्रश करायला एवढा वेळ, टॉयलेटला एवढा वेळ, आंघोळीला एवढा वेळ, पावडर लावायला एवढा वेळ, नख काढायला एवढा वेळ, ते टिकली लावायला एवढा वेळ. असं डोक्यात कॅल्क्युलेशन तुम्ही नोटबुकवर मांडता का? नाही मांडत. तुम्ही अंदाज बनवता. याचा अर्थ दररोज सकाळी उठल्यापासून तुमचं मॅथमॅटिक्स चालू होतं. आणि जीवनाच्या प्रत्येक हिस्स्यामध्ये, प्रत्येक पार्ट मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये मॅथ्स आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मॅथ्स आहे. ब्रश घेता, ब्रशवर काय ठेवता, काय टाकता, कोलगेट टाकता, त्याचा पण अंदाज बांधता. एवढं बस का आणखीन घेऊ काय घेतं, व्हॉट इज देअर, कॅल्क्युलेशन इज गोइंग
ऑन हिशोब चाललाय एवढं बस का नाही आणखीन टाक म्हणजे काय केलं ऍडिशन केलं अरे जास्त झालं मग काय केलं दुसऱ्या दिवशी सबट्रॅक्शन केलं अरे काल जास्त झालं होतं आज कमी घ्यायचंय दुसऱ्या दिवशी तो प्रेशर दिला ना प्रेशर तो कमी जास्त केलाय किती प्रेशर दिल्यावर ते किती कोलगेट बाहेर येतं किती पेस्ट बाहेर येतं तुमचं दॅट इज अगेन द पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन लक्षात घ्या कॅल्क्युलेशन कुठं कुठं आहे दुसरी गोष्ट दूधवाला दूध टाकतो बघा दूध टाकतो घागरीमध्ये मग दूध टाकताना दूध बकेट मधून घागरीमध्ये टाकलं जातं तर त्या दूधवाल्याला माहिती आहे की मी किती बकेट किती प्रमाणात वाकडे केलीस तर त्याची धार कशी कमी किंवा जास्त लागेल ऍडिशन आणि सबट्रॅक्शन चाललंय का नाही याचा अर्थ मॅथ्स शिकण्यासाठी मॅथ्सचा वापर करण्यासाठी शाळेत जाऊन आकडे मोडच करावे असं अजिबात नाही तो दूधवाला कधीच शाळेत गेलेला नसतो परंतु बकेट मधून घागरेमध्ये दूध ओतताना त्याला माहिती आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तिथं वापरतो आणि दॅट्स वाय फिजिक्स अँड मॅथ्स सायन्स अँड मॅथ्स आर करेक्टली इंटररिलेटेड तर खऱ्या अर्थानं तर तसं बघायला गेलं तर हिस्ट्री मॅथ्स जिओग्राफी सायन्स मला याच्यावर पण बोललो मी हे सगळे सब्जेक्ट इंटररिलेटेड आहेत मग मराठी पण आहे सर दूध तर टाकलं हे झालं मॅथमॅटिक्स त्याला दूध किती आहे हे सांगायचं तुम्हाला लँग्वेज पाहिजे मग काल थोडीशी अगोदर बकेट वाकडी झाली होती जास्त त्यामुळे काल दूध बाहेर सांडलं होतं हिस्ट्री आणि इतिहास आला कालची गणित घटना डोक्यात वापरली म्हणून आज सांडू नये म्हणून त्याच्यावर काय रिमेडियल ऍक्शन घेतली पाहिजे आज कमी वाकडी गेली पाहिजे हॅलो समजतंय का नाही येस ऑर येस येस ऑर नो समजतंय का येस येस लक्षात घ्या काल मला याचे दुर्वाजी पप्पा म्हणले पाणी देतोय पाणी कशाला त्या ठिबकनं पाणी चाललंय डोक्यात काय चाललंय आता गेल्या वेळेस हे जे लाईन आहे एवढी भिजण्यासाठी अर्धा तास लागला होता आज पण अर्धा तास डोक्यात कॅल्क्युलेशन चाललंय अरे झाला अर्धा तास वाटतं म्हणजे काय केलं आकडेमोड चालले आकडेमोड तिथं मॅथ्स आहे किती वेळानंतर भिजेल आता बघा काय लोक अरे 10 दिवस झालं आता पाणी संपलं असेल पिकातलं म्हणजे काय केलं हिशोब केला बघा म्हणजे आज पाणी दिलं की उद्या लगेच पाणी देतो का नाही हिशोब चालला डोक्यात अरे काल दिलं होतं परवा दिलं होतं मग आता 2 दिवसानंतर द्यावं लागेल काय केलं कॅल्क्युलेशन केलं आकडेमोड केली हिशोब केला तर्क लावला या सगळ्या घटनांमध्ये मॅथ्स हा अविभाज्य घटक आहे दॅट्स वाय मॅथ्स शिवाय आपण जगू शकत नाही आणि म्हणून हे जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी पॉझिटिव्हली घडताना दिसतील तुम्हाला अँड दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स इन अवर लाईफ सगळ्यांना समजलं का येस ऑर नो येस सर मॅथ्सचा आपल्या दैनंदिन जीवनाची संपर्क कसा आहे लक्षात घ्या या गोष्टीवर प्रत्येकाला 10 ते 15 मिनिटं बोलता आलं पाहिजे मॅथ्स हे आपल्या जीवनात कसं निगडित आहे तुम्हाला कुठेतरी बोललो याला डिबेटला किंवा तुम्हाला स्पीच कॉम्पिटिशन असेल त्या ठिकाणी सांगा या विषयावर कोण बोलू शकतंय आणि मग त्या ठिकाणी तुम्ही बोला आपल्या जीवनामध्ये मॅथ्सचं इम्पॉर्टन्स काय आहे आपण मॅथ्सचा दुर्लक्ष का करू नये बरं मॅथ्स हे अवघड का नाहीये मॅथ्स बरोबर कसं खेळायचं या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही भाषणाच्या माध्यमातून त्या समोरच्या लोकांना सांगा तुम्हाला टाळ्या पडल्याशिवाय राहणार नाही बिकॉज हे विचार कोणाकडं व्यक्त होण्यासाठी त्याला कोणी पेटवलंच नाही त्याला कोणी स्टिम्युलेट केलंच नाहीये प्रॉब्लेम तिथे याचा अर्थ त्याला त्याच्या जीवनात घटना घडत नाही असं नाही मात्र हा असा वेगळ्या पद्धतीने विचार करायला त्याला कोणी काय केलं नाही सपोर्ट नाही केला पेटवलं नाही त्याला कोणी स्पार्क नाही दिला बट यू ऑल विल बी आता इथं असलेले 21 लोक बोलू शकतील बाकीचे बोलू शकतील का मॅथ्सचं इम्पॉर्टन्स लाईफ अँड मॅथ्स हाऊ ह्युमन लाईफ अँड मॅथ्स आर इंटर रिलेटेड हाऊ पर्सन हू डज नॉट गो टू स्कूल ऑल्सो युजेस मॅथ्स इन हिज ऑर हर लाईफ बोलता येईल का त्याला बोलता येणार नाही मला तुम्हाला बोलता येणार आहे ऑल राईट मंडेला ओके आणखीन तुम्ही दररोज 1 किंवा 2 दिवसाला 1 किंवा 3 दिवसाला 1 टेबल करा बट टेबल्स 325 आर 75 हे तुम्हाला आलं पाहिजे 425 आर 100 तुम्हाला आलं पाहिजे 525 आर 125 तुम्हाला आलं पाहिजे 625 आर 150 तुम्हाला आलं पाहिजे
ए या पद्धतीने आलं पाहिजे. आरोही काळे सांग 925 झालं किती? 175. हे फटाफट आलं पाहिजे. ऑल राईट. शाल भैया पॉज. Yes, sir. We will have pause. We will have Okay, pause. we will have